विधान परिषदेच्या उमेदवार निवडीसाठी निश्चितीसाठी भाजपमध्ये सुद्धा हालचालींना वेग आला। प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आज यासाठी दिल्लीला रवाना होतील। चव्हाण भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन आणि अमित शहांची भेट घेतील। विधान परिषदेचा फॉर्म्युला, भाजपच्या उमेदवारांची नावं याची माहिती पक्ष नेतृत्वाला दिली जाईल। पुढच्या 2 ते 3 दिवसात भाजप उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब करणार असल्याची शक्यता आहे। विधान परिषदेच्या 12 जागा आहेत, त्यासाठी 48 नावांची यादी घेऊन चव्हाण दिल्लीमध्ये दाखल होतील। या संदर्भातली सुद्धा आणखी अपडेट आपण मनोजकडून घेऊयात। मनोज, कविता मॅडम, आपण बघितलं विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणूक आहेत त्या आता आपण बघितलं जवळ आलेल्या आहेत आणि त्यानुसार आपण बघितलं सर्व पक्षांच्या बैठकीचं सत्र देखील या ठिकाणी सुरू झालेलं आहे आणि महायुतीचं देखील बैठकीचं सत्र हे सुरू झालेलं आहे। पण अद्यापही या ठिकाणी कोणताही फॉर्म्युला हा निश्चित झालेला नाहीये, कारण की कोणत्या अजून काही जागांवरती या ठिकाणी शिक्कामोर्तब होत नाहीये आणि त्यामध्येच आपण बघितलं विधान परिषदेच्या उमेदवारांसाठी निश्चित झाली भाजपकडला हालचालीला आता वेग आलेला आहे। भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आज दिल्लीला रवाना होणार आहेत आणि त्या दौऱ्यामध्ये ते भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची या ठिकाणी भेट घेणार आहे आणि आपण सुद्धा विधान परिषदेचा फॉर्म्युला तसेच भाजपच्या उमेदवारांची नावं व इतर बाबतींची तपशीलवार या ठिकाणी नेतृत्वाला दिली जाणार असं या ठिकाणी समजलं जात आहे। आणि आपण या ठिकाणी बघितलं विधान परिषदेच्या 12 जागांसाठी एकूण 48 नावांची यादी घेऊन रवींद्र चव्हाण हे दिल्लीला जात आहेत। त्यामुळे कोणाच्या नावावरती येत्या 2-3 दिवसामध्ये शिक्कामोर्तब होणार, कोण या ठिकाणी बाजी मारणार हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। मनोज, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या अपडेट्स बद्दल।